कुंभ राशीच्या लोकांनो, येणाऱ्या पुढील 4 महिन्यात तुमचा संपूर्ण खानदान बदलून जाईल. बघा, यावेळी तुम्ही विचार करत आहात की तुमची आर्थिक स्थिती आता कशी सुधारणार. 2025 पासूनच तुमची परिस्थिती बिघडली आहे, कारण शनीची 7.5 तुमच्यावर सुरू झाली आहे. शनीच्या 7.5ने तुमचे मागचे 5 वर्ष बर्बाद केले आहेत. जानेवारी 2026 या नववर्षाकडूनही ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. खूप चढ उतार आले, महागाई खूप वाढली, बेरोजगारी सुद्धा खूप वाढली, कारण हे सर्व ग्रहांच्या अशुभतेमुळे झाले आहे. जेव्हा ग्रह राजयोग निर्माण करत नाहीत, उलट दुर्योग बनवतात, वक्री होतात, 7.5 लागते, शनीची महादशा येते किंवा राहू खराब फळ देतो, तेव्हा अशा विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. आता या येणाऱ्या पुढील 4 महिन्यात असा काय बदल होणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि तुमची आर्थिक संकटाची स्थिती सुधारेल? कुंभ राशीच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुमच्या लग्नाचा स्वामी शनी असतो. शनी सध्या तुमच्या कुंडलीत कुठे बसले आहेत? शनी बसले आहेत धन, कुटुंब आणि वाणीच्या स्थानात, म्हणजेच दुसऱ्या घरात. येथे लग्नात राहूदेव बसलेले आहेत, त्यामुळे आयुष्याची पुढची स्थिती कशी असेल याबद्दल थोडी कश्मकश मनात आहे. शनिदेवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव. बघा, फेब्रुवारी 2026 पासून 5 ग्रहांच्या युती तयार होतील. 6 फेब्रुवारीपासूनच शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करतील. 3 फेब्रुवारी 2026 पासून बुध ग्रहाचे राशी परिवर्तन झाले आहे. 15 फेब्रुवारी 2026 पासून ग्रहांचा राजा सूर्य सुद्धा मकर राशी सोडून तुमच्या लग्नात म्हणजे कुंभ राशीत येईल. आणि 23 फेब्रुवारी 2026 पासून सेनापती मंगळ आपली उच्च रास मकर सोडून कुंभ राशीत प्रवेश करतील. तुमच्या लग्नात 5 ग्रहांची ही युती एक महाविस्फोट घडवून आणेल. तर याचा परिणाम काय होईल? बघा, याचे शुभ परिणामही मिळतील आणि काही सावधगिरी सुद्धा तुम्हाला बाळगावी लागेल. तसेच काही अशुभ परिणामही मिळतील. आधी शुभ गोष्टींबद्दल बोलूया. येथे कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल. तुम्ही बऱ्याच काळापासून फायनान्सला घेऊन त्रस्त आहात, कारण शनीच्या 7.5ने तुमचे उत्पन्न अर्धे केले आहे. जेव्हा जेव्हा शनीची 7.5 महादशा किंवा ढय्या एखाद्या राशीवर येते, तेव्हा ती काय करते? मेहनत तर 100 पट वाढते, पण त्याचे फळ मात्र 50 पटच मिळते. मागची 5 वर्ष खूप खराब गेली आहेत. 2025चा काळही खूप वाईट गेला आहे. पण येणाऱ्या काळात हे शनी राहू तुम्हाला कशी शांतता देतील आणि उतरती 2.5 वर्षांची 7.5 तुमचे चढ उतार दूर करून तुम्हाला कसा लाभ देईल ते पाहूया. जय श्री शनिदेव नक्की लिहा. बघा, लग्नात बसलेला राहू जेव्हा शुक्रासोबत युती करेल, तेव्हा जे लोक ऑनलाईन काम करतात, डान्स, ॲक्टिंग, सिंगिंग किंवा ज्ञानाचे काम करतात, फायनान्सचे काम करतात, कोणत्याही स्वरूपात इलेक्ट्रॉनिक ट्रेडशी जोडलेले आहेत, देश विदेशाशी संबंधित काम करतात, परदेशात नोकरी करतात किंवा ऑनलाईन पोर्टल चालवतात, अशा लोकांसाठी जबरदस्त लाभ आहे. फेब्रुवारीपासून मे पर्यंतचा काळ त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगला असेल. जे वेडिंग सीझनशी संबंधित काम करतात, जसे की केटरिंग, सजावट, ब्युटी पार्लर किंवा डान्स, ॲक्टिंग आणि सिंगिंगशी तुम्ही जोडलेले असाल, कारण लग्नसराईत माणूस लाखो करोडो रुपये खर्च करतो. त्याच्याशी अनेक व्यवसाय जोडलेले असतात. तुम्ही कलाकार असाल, कॅमेरामन असाल किंवा स्टुडिओ चालवत असाल तर तुमच्यासाठी हा काळ खूप उत्तम असेल. पण येथे फेब्रुवारी 2026चा काळ, ज्यात 23 फेब्रुवारीपासून 5 ग्रहांचा महाविस्फोट होईल, तिथे तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे? येथे शुक्र आणि राहूची युती होईल. ही शुक्र राहूची युती कुठेतरी धोका दर्शवत आहे. ही युती तुमच्या लग्नातच होत आहे. त्यामुळे शुक्र राहूच्या युतीत तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर तुम्हाला सावध राहावे लागेल. बघा, इज्जत कमवायला वर्षानुवर्ष लागतात, पण जेव्हा समाजात गुडविल खराब होते किंवा एखादे निंदनीय काम घडते तेव्हा 2 मिनिटही लागत नाहीत. शुक्र राहूची युती काय करते? बघा, प्रेम करणे, इश्क, प्यार, मोहब्बत करणे वाईट गोष्ट नाही, पण समाजाच्या विरोधात जाऊन जर तुम्ही प्रेम करता आणि त्यात धोका मिळतो तर त्याचा थेट परिणाम होतो. दगाफटका कोणाचाच सगा नसतो. प्रेमात पडलेला माणूस कधीकधी वेडा होतो, त्याला काहीच सुचत नाही, आणि जर दुसरी व्यक्ती धोका देऊन गेली तर तो तणावात जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुमचे प्रेम परवान चढले असेल आणि तुम्ही त्या नात्याला लग्नात बदलू इच्छित असाल तर खूप विचार करून निर्णय घ्या. कुठे त्यात तुमची फसवणूक नको होवो, कारण तुमच्या लग्नातच शुक्र राहूची युती होईल आणि समसप्तक दृष्टीने ती तुमच्या विवाहाच्या स्थानाला, प्रेमाच्या स्थानाला आणि जोडीदाराच्या स्थानाला पाहीन. जर तुम्ही नवीन व्यवसाय करणार असाल आणि भागीदारी करत असाल तर तिथेही धोका होऊ शकतो. आधी नीट तपासणी करा, चौकशी करा, मगच पुढे पाऊल टाका. ही युती फार कमी दिवसांची आहे,
फक्त 28-29 दिवसांसाठी असेल, पण ही कुठेतरी धोक्याची शक्यता दाखवत आहे. मग तुम्ही अविवाहित असा किंवा विवाहित असूनही तुमचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असोत, तुमच्याकडून किंवा समोरच्या व्यक्तीकडून धोका मिळू शकतो आणि पती पत्नीमध्ये वादाचे योग बनतील. जर घरात क्लेश झाला तर सर्व स्थिती बिघडते. फायनान्स, आरोग्य, कुटुंब सर्व काही विस्कळीत होते. तर माझ्या प्रिय बांधवांनो, माता भगिनींनो, युवा शक्ती आणि ज्येष्ठांनो, लक्षात ठेवा की प्रेम संबंधांचे योग तर बनतील, पण त्यात तुमची किंवा त्यांची बदनामी नको होवो याची काळजी घ्या. तुम्ही पाहाल की जे मोठे सेलिब्रिटी कपल्स आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा 6 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 दरम्यान लव्ह लाईफ आणि प्रेम प्रकरणाचे किस्से समाजात व्हायरल होताना दिसतील. जर तुम्ही लग्न करायला जात असाल तर समोरच्या व्यक्तीची नीट चौकशी करा, कुंडली तपासा, मगच लग्नाचा प्रस्ताव पुढे न्या. अन्यथा साखरपुडा किंवा लग्न ठरल्यानंतर तुटण्याचे योग येतील. कारण शुक्र राहूची युती अचानक धोक्याची शक्यता निर्माण करते. पुढे 2 मार्च 2026 पासून ही शुक्र राहूची युती तुटेल आणि शुक्र महाराज राहूची साथ सोडून शनी सोबत युती करतील. बघा, शनी तुमच्या दुसऱ्या घरात आहे. 7.5 तुम्हाला बर्बाद केले. जे ठरवले होते त्याच्या उलट घडले. कामधंदा, नोकरी यात अडचणी आल्या. तुमच्यावर कर्ज झाले, आरोग्य बिघडले. जेव्हा पैसा येणे थांबते तेव्हा पैसाच सर्व तणावाचे मूळ बनते. येथे कुंभ राशीच्या लोकांसाठी जेव्हा शुक्र राहूची युती तुटून 2 मार्च 2026 पासून पूर्ण एप्रिल, मे आणि जून 2026 चा काळ सुरू होईल, तो खूप शानदार असेल. कारण येथे शनी शुक्राची युती होईल. ही शनी शुक्राची युती एक राजयोग बनवते, ज्याला लक्ष्मी योग म्हणतात. येथे 4 महिन्यात तुमचे नशीब बदलेल, तुमचे खानदान बदलेल, घरात शुभता येईल, कुटुंबात शुभ मांगलिक कार्य होतील, आकस्मिक धनलाभ होईल, प्रॉपर्टीतून तुम्हाला फायदा होईल. शनीच्या 7.5चा उतरता काळ आणि त्यात शुक्र शनीची युती, हा काळ अत्यंत सुखाचा असेल. तुमच्या कुटुंबात आनंद येईल, तुम्हाला मान सन्मान मिळेल, इज्जत मिळेल. तुमची नोकरी, तुमचा व्यापार, जे लोक टेक्नॉलॉजीशी संबंधित आहेत किंवा परदेशाशी संबंधित काम करतात त्यांच्या कामात मोठी प्रगती पाहायला मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त मी जी सावधगिरी सांगितली आहे त्याबद्दल तुम्हाला सचेत राहायचे आहे. जर तुम्ही वाहन चालवत असाल, मग ते 2 व्हीलर असो, स्कूटी असो किंवा 4 व्हीलर असो, ते जपून चालवा. कारण 5 ग्रहांची युती कधी कधी मार्केश लावते किंवा अपघात घडवू शकते. आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्ही जुने शुगर पेशंट असाल, किडनीचे विकार असतील, संधिवात, अर्थरायटिस किंवा अस्थमा किंवा मूत्रविकार संबंधित त्रास असेल तर कुंभ राशीच्या लोकांनो तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. नियमित चेकअप करा आणि ग्रहांच्या शांतीसाठी कुंडली तज्ज्ञांना दाखवा, जेणेकरून आजार वाढणार नाही. बघा, जेव्हा काही राजयोग बनतात तेव्हा सोबतीला काही दुर्योगही येतात. तिथे सावध राहणे गरजेचे असते. आरोग्य चांगले असेल तरच सर्व काही चांगले वाटते. तुमचे जुने आजार असोत, तुम्ही वृद्ध असा किंवा युवा, स्त्री असा किंवा पुरुष, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची, कुटुंबाची आणि जोडीदाराची काळजी घ्या. भांडण, तंटा आणि तणावापासून दूर राहा. वादात पडू नका. आपल्या कामाप्रती जबाबदारीने वागून टार्गेट्स पूर्ण करा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा, मग ते घरचे असोत वा बाहेरचे. खोटे बोलणे, जुगार, सट्टा, लॉटरी, शेअर बाजार अशा चढउताराच्या कामांपासून पूर्णपणे दूर राहा. आधी स्वतःच्या कुंडलीचा अभ्यास करा, मार्केटवर रिसर्च करा. कारण चढउताराच्या कामात स्थिती सध्या खराब आहे. सोन्या चांदीचे भाव एकदम वाढतात आणि पडतात. सेन्सेक्समध्येही तसेच होत आहे. तुमची परिस्थिती 11 मार्च 2026 पासून सुधारेल, जेव्हा देवगुरु बृहस्पती तुमच्या 5व्या भावात बसून वक्रीतून मार्गी होतील. कारण सध्या गुरु वक्री असल्याने आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. व्यापारात मंदी आहे. ही मंदी फेब्रुवारीच्या अखेरीस दूर होईल, पण त्याचे खरे रिझल्ट होळीनंतर म्हणजे 4 मार्च 2026च्या होळीनंतर दिसतील. 11 मार्च 2026ला जसे गुरु मार्गी होतील तसा तुमच्या आयुष्याचा आलेख वाढत जाईल. पण जर तुम्ही आत्तापासून सावधगिरी बाळगली तर त्याचे परिणाम तुम्हाला फेब्रुवारीतच दिसायला लागतील. भांडणी टाळा, कामात प्रामाणिक राहा. कोणताही व्यापार करताना सुरुवातीला छोटी गुंतवणूक करा. नोकरीसाठी हा काळ खूप चांगला आहे. परदेश प्रवासासाठी उत्तम आहे. उत्पन्न बघूनच खर्च करा. नवीन कर्ज घेताना विचार करा की ते तुम्ही परत फेडू शकाल की नाही. कोणाला उधार पैसे देऊ नका आणि घेतानाही विचारपूर्वक घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. पती पत्नीने आपापसात भांडू नका. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये पडू नका, कारण तुमच्या लग्नात 5 ग्रहांची युती तणाव वाढवू शकते. जर तुम्ही जबाबदारीने वागलात तर हा काळ खूप चांगला असेल. फेब्रुवारी पासून मे 2026 पर्यंतचा काळ अतिशय सुंदर असेल.
फक्त फेब्रुवारीतील सावधगिरी लक्षात ठेवा, मग जीवनात कोणतीही अडचण येणार नाही. ज्योतिष हे एक विज्ञान आहे. जर एखादी घटना पुढे घडणार असेल आणि ती आधीच समजली तर माणूस सतर्क होतो. रस्त्यावर खड्डे असतील तर आपण बूट घालतो किंवा गाडी जपून चालवतो, तसेच हे आहे. सतर्क रहा, सावध रहा, मग येणारे हे 4 महिने तुमचे फायनान्स, व्यापार, आरोग्य आणि प्रगती सर्व काही उजळून टाकतील. आनंदी रहा, आबाद रहा. आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय राहुदेव, जय शनिदेव, जय शुक्रदेव नक्की लिहा.